हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 10. तरी नाशवंत ते तू जाण माया, माईक जायेल विलया, ते मायेचा विस्तार प्राणसखया, ऐक सांगतो. काय असतं, लहान मुलाला एखादी चांगली गोष्ट समजून सांगायची असेल ना, हे असं करू नको करू नको, तर आपण एकदा सांगून होतं का? नाही, वारंवार सांगावं लागतं. बाळा असं करू नको, हे वाईट असतं. पण एखादी वाईट गोष्ट करायला सांगितली की तो कधी विसरेल का? नाही. आणि तो ताबडतोब ती करायला तयार होतो. तसंच हे आपलं मन आहे. आम्हाला एक एक गोष्ट समर्थ वारंवार सांगतायत की बाबा रे, जे उत्पत्ती झालेलं आहे ते नाश पावणारं आहे, म्हणून त्याला ठराविक टाईम लिमिट दिलेलं आहे, असं की याच्यानंतर ते राहणार नाही, मग ते विलयाला जाणार आहे. पण माझं मन मानतच नाही ना याच्याकडे. हे माझं ते माझं, मग कबाड ओझं, सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या म्हणत राहतो आणि मग इतका पसारा होतो. आता तो घरातही होतो आणि मनातही होतो. एक वेळी घरातला पसारा भर 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 काढून फेकून देता येतो, पण मनातला पसारा आवरता येतो का? तो फार कठीण आहे. एखादी घटना घडू द्या, त्याचं वारंवार वारंवार चिंतन मनन चालू राहतं. माझ्याशी असं का वागले असतील, मला असं का बोलले असतील, मी तर एवढं छान वागणारं, मग मलाच का बरं असं, मग त्यांचं तसं, हे काय आहे? अहो, जो व्यक्ती संपर्कामध्ये आलेला आहे तोही नाशवंत आहे आणि तू स्वतःही नाशवंत आहे. हे जे काय घडलं ते केवळ एक, ते कठपुतलीचा खेळ कसा असतो ना, काही क्षणासाठी असतो. का दिवस रात्र चालू राहतो कठपुतलीचा खेळ? नाही, काहीतरी त्याला टाईम लिमिट असतं. त्याप्रमाणे ते लयाला जाणारं आहे. हे जर मनाला आपण घालून दिला धडा, तर मग वारंवार त्या नश्वर गोष्टींचं चिंतन मनन होत नाही. म्हणून वारंवार ऐकायचं. तर इथे ये प्राणसखया म्हणून प्रेमाने शिष्याला समजून सांगतायत. काय समजून सांगतात? तर मायेचा जो विस्तार आहे तो सांगतायत की माया दिसे परी नासे. काय? माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. समर्थ अगदी स्वच्छ शब्दात सांगतात, माया दिसते पण मुळात असत नाही. माया दिसे परी नासे. वस्तू जी आहे ती मुळात असते पण दिसत नाही. वस्तू म्हणजे काय? ती काही लाकडाची, लोखंडाची, सोन्याची, चांदीची अशी वस्तू नाही. जिथे माया आली ना, त्याच्या बरोबर येणारं काय आहे? ब्रह्मतत्व. आणि म्हणूनच वस्तू न दिसे परी न नासे. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ब्रह्मतत्व आहे, पण आपण कधी त्याचा शोध घेतला का हो? माझं ब्रह्मतत्व निळ्या रंगाचं आहे, तुमचं ब्रह्मतत्व पिवळ्या रंगाचं आहे, ह्यांचं ब्रह्मतत्व लाल रंगाचं आहे, असं कोणाला दिसलं का? नाही. का? कारण ते दिसतच नाही. म्हणून जे जे दिसतं ते केव्हा तरी नाहीसं व्हायचंच. आणि हेच मायेचं स्वरूप आहे. माया सत्य वाटते पण ती मिथ्या आहे. आता आपल्या प्रपंचातलं उदाहरण घ्या. एखादी व्यक्ती काही वर्षांपासून मला खूप आदर्श मानती आहे, देवतुल्य मानती आहे. पण एखादी घटना अशी होते की माझ्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला काहीतरी खटकलं जातं आणि मग तिथे मन नाराज होतं, उदास होतं, खिन्न होतं. आणि मग माझ्याबद्दलचा जो तो आदरभाव होता, बरं माझ्या वागण्यात तर काहीच चूक नव्हतं, माझं कुठेही इंटेन्शन वाईट नव्हतं, मी मोकळ्या मनाची जशी आहे त्याचप्रमाणे मी वागले, माझं वर्तन जसं शुद्ध आहे, म्हणजे आचरण शुद्ध आहे, विचार शुद्ध आहेत, पण समोरच्याच्या दृष्टीत ते कुठंतरी खटकलं. म्हणून काय झालं? त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे आत्तापर्यंत
आत्तापर्यंत जे जे अगदी आदराचं स्थान होतं ते एका क्षणात नाहीसं झालं. म्हणूनच जे जे दिसतं ते केव्हा तरी नाहीसं व्हायचं आहे. तेच मायेचं स्वरूप आहे. माया सत्य वाटते, पण ती मिथ्या आहे. दिसतं पण असत नाही आणि असतं पण दिसत नाही. हे समजलं म्हणजे माया आणि ब्रह्म समजायला अवघड जात नाही. पण आहे ना, आपलं सगळ्यांचं काय होतं माहिती का, हे समजून घेण्याचीच अडचण आहे. कारण आमचं सगळं ज्ञान प्रमाणांवर अवलंबून असतं. मग या प्रमाणामध्ये असं आहे, त्याच्यामध्ये तसं आहे, ह्यांनी असं सांगितलं. आणि प्रमाण हे इंद्रियगम्य आहेत. इंद्रियांच्या पलीकडे काही असतं हे आम्हाला जाणवतच नाही. आता तुम्ही मला प्रमाण म्हणजे काय, अभंग का? हां, इथे अभंग हे प्रमाण नाही आहे. तर इंद्रियांच्या पलीकडे काही असतं. आता यासाठी झोपेशिवाय दुसरं उदाहरण नाही आहे. दुसरं बघा, कधी कधी काय होतं, आजूबाजूचे सगळेजण झोपलेले असतात आणि मलाच झोप येत नाही. मग मी स्वतः विचार करते की मला का झोप येत नाही आहे. मी कशाचं टेन्शन घेतलं आहे का, मी कोणत्या विचारामध्ये आहे, मला काही खटकलं का, मला काही त्रास झाला का, माझं काही दुखतं आहे का. नाही, पण हे विचार करण्यापेक्षा जर नामस्मरण करत 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 राहिलो तर एक क्षण असा येतो की त्या नामांमध्ये गुंग होत झोप निश्चितच लागून जाते. हे झोपेचं असतं की ती लागते पण जाणवत नाही, म्हणजे दिसत नाही. बरं, आपण घड्याळाकडे बघून बघून झोपतो का हो? आणि सकाळी आपण बरोबर सांगू शकतो का की मी 10:33 झोपले, असं सांगता येणार आहे का? नाही. आणि कोणत्या इंद्रियांच्या माध्यमातून हे घेता येतं म्हणजे झोपेचा अनुभव? तर सगळ्याच ना. आपण म्हणतो का हात झोपला, डोळे झोपले, पाय झोपले, असं असतं का? नाही. पण जे जे इंद्रियांच्या माध्यमातून घेता येतं ते सगळं नश्वर असतं, सुखाचं नसतं. बरं, त्याच्याही पलीकडे तुम्ही म्हणाला, अहो झोप लागल्यावर काय सुख वाटतं. ठीक आहे, सुखाचं नसतं, पण ते कोणत्या सुखाचं नसतं? चिरंतन सुखाचं नसतं, निरपवाद सुखाचं नसतं. आत्ता झोप लागली, 4 तास छान झोप झाली, बरं समजा रात्रीची म्हणलं 8 तास छान झोप झाली, पण सकाळी उठून दुसरं काहीतरी आहेच आहे ना. काल वेगळं होतं, आज वेगळं आहे. मग नवीन नवीन काही ना काहीतरी व्यवधानं सुरू असतात. म्हणजे ती झोप सुखाची ही काही काळापुरती आहे, काही वेळेपुरती आहे. पण चिरंतन सुख जर पाहिजे असेल तर या मायेचा त्याग करून ब्रह्मतत्वाचा शोध घेत घेत ब्रह्मतत्वाशी एकरूप होणं म्हणजे निरपवाद सुखाचं प्राप्ती करून घेणं आहे. आणि ही प्राप्ती करून घेण्यासाठी आधी आम्हाला त्याग कशाचा करायचा हे लक्षात आलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याग निरूपणातून अनेक गोष्टी आम्हाला समर्थांनी सांगितल्या की जेणेकरून आता मला माया काय आहे हे समजून घेता यावं. आणि म्हणूनच पुढच्या ओवीमध्ये समर्थ आम्हाला या मायेचा प्रकार सांगणार आहेत. म्हणजे ही माया कशी आहे, हिचं लक्षण काय आहे, ही कुणाकुणापासून कशी दिसते, हे आपण उद्याच्या भागात ऐकूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.